अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव। आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्क क्रमांक 9096 88 98 98। प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी, आपण पाहतात विघ्नर टाइम्स। विघ्नर टाइम्स मध्ये आपल्या सोबत आहेत शिरूर विभागाचे लोकप्रिय खासदार, एक तरुणांच्या गळ्यातील ताईट डॉक्टर अमोल कोल्हे। अनेक दिवस आपण प्रयत्न करत होतो खासदार साहेबांशी संवाद साधण्याचा, आमचाही संपर्क होत नव्हता। त्याची कारण वेगवेगळे असतील। साहेबांचा संपर्क झालेला आहे। साहेब या जुन्नर तालुक्यातीलच नव्हे तर शिरूर मतदारसंघातील प्रत्येक माणसाला जपण्याचा प्रयत्न करतायत। आज आपण साहेबांशी खुल्ला चर्चा करणार आहे, मनमोकळी चर्चा करणार आहे। खासदार साहेब, आपल्या विघ्नर टाइम्स मध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण आम्हाला वेळ दिला याबद्दल आभारी आहोत। साहेब, असं काय घडलं की आपण अजित पवारांसोबत गेलात आणि पवार साहेबांकडे वर्ग झालात? धन्यवाद, जय शिवराय। म्हणजे खरं तर विघ्नर टाइम्स बरोबर चर्चा करण्याची हा अनेक दिवसांचा आपला ही गोष्ट सुरू होती, पण संसदेचे अधिवेशन असतील, दौरे असतील, यामध्ये वेळ असा फारसा हा मिळाला नाही। त्याबद्दल सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो। अजितदादांविषयी जर आपण बघितलं तर माझ्या मनात एक प्रचंड आस्थेची जागा आहे। कारण केवळ 2019 मध्ये पक्षात आल्यानंतर नाही, तर 2009 पासून माझे आणि अजितदादांचे अत्यंत जिव्हाळ्याचे, अत्यंत वेगळ्या पातळीवरचे असे संबंध आहेत। आणि इतकंच नाही, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजितदादांनी ज्याला आपण जीवाचं रान करणं म्हणतो, या पद्धतीनं ही संपूर्ण निवडणूक हाताळली होती, याविषयी दुमत नाही। पण त्याच वेळी जेव्हा हा प्रश्न येतो की अजितदादा की पवार साहेब, तर आपण शिवजन्मभूमीचे शिलेदार आपण म्हणवतो। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या शिवजन्मभूमीत आपण जन्मलो, वाढलो, तिथे आपण राहतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा देश पातळीवर आपण विचार करतो, राज्य पातळीवर विचार करतो, तेव्हा तत्वांचा एक फार मोठा विषय येतो। आजकालचं राजकारण जर आपण बघितलं तर या राजकारणामध्ये तत्व, मूल्य, निष्ठा या सगळ्या गोष्टींना काही किंमत आहे की नाही, हा एक प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो। आणि जर असंच सुरू राहिलं तर देशातल्या तरुणाईचा आणि मतदारांचा हा राजकारणावरचा विश्वासच संपून जाईल। आणि जर हा विश्वास संपला वाणीसाहेब, तर आपला 140 कोटींचा भारत देश आहे। 140 कोटींच्या भारत देशामध्ये जर लोकशाही प्रणालीवरचा सर्वसामान्य मतदारांचा विश्वास उडाला तर अराजक अनागोंदी माजाला वेळ लागणार। तुम्ही शपथविधीला तर गेले होते? एक्झॅक्टली। यामध्ये 2 तारखेला जे मला बोलावण्यात आलं, म्हणजे माझी साक्षी आपण जर बघितली असेल आमदार अपात्रता सुनावणीच्या वेळी, तर 1 तारखेला मला माननीय सुनीलजी तटकरे साहेबांचा फोन आला होता। आणि या संदर्भामध्ये शिवपुत्र संभाजी हे जे महानाट्य, या महानाट्याचे महाराष्ट्रभर आपल्याला प्रयोग करायचे आणि ह्या प्रयोगांचं एकूण सगळं प्लॅनिंग आपल्याला करायचंय, त्या संदर्भामध्ये आमची भेट ठरली होती। आणि ही भेट ठरल्यानंतर मी 2 तारखेला दादांच्या बंगल्यावर गेलो होतो देवगिरीला, आणि तिथे मात्र हे चित्र संपूर्ण वेगळं होतं। आणि त्या घाईघाईत सगळ्यांना आम्हाला राजभवनला नेलं गेलं। राजभवनला जेव्हा शपथविधी झाला तेव्हा तुम्ही त्याही वेळचे माझे बाईट्स बघितले असतील, तर मी शपथविधी सुरू असतानाच पवार साहेबांच्या ऑफिसला फोन करून सांगितलं, जर असं असेल तर या राजकारणात मला राहायचंच नाही। आणि त्यानंतर पवार साहेबांनी बाहेर पडल्याबरोबर माझं पवार साहेबांशी बोलणं झालं, आणि मग जो निर्णय आहे तो आपण जाहीर केला पवार साहेबांबरोबर राहण्याचा। कारण तत्वांबरोबर राहिलं पाहिजे, ही निष्ठा जपली पाहिजे, ही आपल्या मातीची संस्कृती आहे। त्या मातीच्या संस्कृतीशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे। साहेब, ही काही ऍडजस्टमेंट तडजोड की शिवनेरीचा छावा म्हणून घेतलेला प्रामाणिक निर्णय? 100% हा शिवनेरीचा छावा म्हणून घेतलेला प्रामाणिक निर्णय आहे। कारण याच्यामध्ये ऍडजस्टमेंट किंवा तडजोडीचा विषयच नाही। जर ऍडजस्टमेंट किंवा तडजोड करायची असते वाणीसाहेब, तर आज विचार करा, शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या एकूण 6 आमदारांपैकी 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते, त्यातले 4 आमदार अजितदादांच्या गटात आहेत। नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांसारखे इतके मातब्बर नेते उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये, ज्यांचा एक फार मोठा दबदबा आहे, इतके मातब्बर नेते हे पवार साहेबांच्या गटाला सोडून, हे म्हणजे पवार साहेबांच्या पक्षाला सोडून अजितदादांच्या गटात गेलेले आहेत। आणि असं असताना सुद्धा मी कायम असं म्हणतो, जर मी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सांगतो, तर मला त्या तत्वांशी प्रामाणिकपणा हा जपला पाहिजे। कारण माझ्या माता माऊल्या ज्या आहेत ना, त्या त्यांच्या लेकरांना जे दाखवतात, ते दाखवताना सांगतात की ते बघ, ते स्क्रीनवर संभाजीराजे दूध पितात, तू दूध प्यायला पाहिजे, ते व्यायाम करतात, तू व्यायाम केला पाहिजे। जर हा माता माऊल्यांच्या मनातला हा विश्वास आहे, हा रिअल लाईफवरचा विश्वास आहे, तर ती तत्व आपण आचरणात आणली पाहिजेत। आणि म्हणून
केवळ या तत्वांशी प्रामाणिक राहणं. आज पवार साहेबांमुळे या सगळ्या आपल्या भागाचा कायापालट झालेला आहे. ती कृतज्ञता कुठेतरी आपण मनात जोपासली पाहिजे, तर ही तरुणाई जोपासेल. ज्या मतदारांनी तुम्हाला ज्या विश्वासाने निवडून दिलं, तुम्ही मधल्या काळामध्ये राजीनामा देणार होता असं अजित पवारांनी सांगितलं, मग जनतेचा संपादित केलेला विश्वास कुठे? हे बघा, यामध्ये अजितदादांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याही वेळी मी हे भाष्य केलं होतं की काही गोष्टी खाजगीत जर आपण चर्चा केली तर त्या खाजगीतल्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, असा एक संकेत आहे. आणि जर करायच्या असतील तर त्या सगळ्याच कराव्या लागतील. मग असं काही दडलंय? मग त्याची कारणं काय होती, त्याचं काय नक्की चर्चा झाली, हे सगळं करावं. तुम्हाला फ्री हँड नव्हता? पण मी तुम्हाला तेच सांगतो की यामध्ये खाजगीतल्या काही चर्चा आहेत, या खाजगीतल्या चर्चा सार्वजनिक करण्याचा मतदारांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिला असताना तुम्ही राजीनामा देण्याचा निर्णय का घेत होते? जनतेला का सांगितलं नाही? जनतेच्या दरबारात सर का गेला नाही? 100%. कारण यामध्ये आधी वरिष्ठांची चर्चा करणं गरजेचं होतं, त्यानंतर जनतेच्या दरबारात जाणं गरजेचं होतं. कारण जनतेच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये जी शिरूर लोकसभा मतदारसंघाची सातत्यानं बाजू मांडणी होती, जे प्रोजेक्ट्स आणणं होतं, हे सातत्यानं अव्याहतपणे सुरू होतं. असं कुठेही घडलं नाही की या सगळ्या कामांना ब्रेक दिलाय आणि मग आता मी परत येतोय, तर मला 100% जनतेच्या दरबारात जावं लागलं असतं. एकीकडे ही सगळी कामं सातत्यानं सुरू होती. म्हणजे आजही तुम्ही बघत असाल, नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक विरोधी पक्षातला खासदार दाखवा ज्यांनी 19,500 कोटी रुपयांची कामं आणली. एक विरोधी खासदार दाखवा ज्याला पहिल्या टर्म मध्ये 3 वेळा संसद रत्न. यातला प्रत्यक्ष निधी लोकसभेतला किती? यातला हा सगळा केंद्र सरकारचाच निधी आहे. 19,500 कोटी जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला नॅशनल हायवेच्या माध्यमातून आलेला हा निधी आहे. इतकंच नाही तर खासदार निधी तर हा सगळ्यांनाच मिळतो. पण हा जो स्पेशल निधी आलेला आहे, हा स्पेशल निधी 19,500 कोटी रुपयाचा निधी आता या नवीन जे प्रोजेक्ट्स होतात, म्हणजे नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉर, तळेगाव चाकण शिक्रापूरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि पुणे नगर रस्त्याचा गेल्या 20-25 वर्षांचा प्रश्न आहे वाणी सर. हा पहिल्यांदा सुटतोय. खराडीपासून ते शिरूर पर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉर होतोय. हे 3 होऊन चौथा प्रोजेक्ट आता सबमिट केलेला आहे, तो म्हणजे रामदर्शन चौक हडपसरचा, म्हणजे सोलापूर रोडचा. तो रामदर्शन चौकापासून ते उरुळी कांचनपर्यंत हा एलिव्हेटेड कॉरिडॉर, त्याचा डीपीआर पूर्ण आहे. हा डीपीआर मंजुरीसाठी नॅशनल हायवेकडे गेलेला आहे. त्याच्या आधी हे जे 5ही बायपास सुरू झाले, 6ही बायपास जे सुरू झालेले आहेत, म्हणजे आळेफाटा बायपासचं थोडंसं काम शिल्लक आहे. हे 5ही 6ही बायपासचं जर आपण वर्क ऑर्डर, टेंडर प्रोसेस, वर्क कमेन्समेंट आणि वर्क कम्प्लिशन बघितलं तर हे सगळं 2019 नंतर झाले. त्यामुळे हाही निधी नॅशनल हायवेच्या माध्यमातून आलेला आहे. आता जलजीवन मिशन सारख्या जे प्रोजेक्ट्स असतात, अनेक प्रोजेक्ट्स असतात, म्हणजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या पार्टनरशिपमध्ये अनेक गोष्टी होत असतात. म्हणजे जलजीवन मिशनला सुद्धा केंद्र सरकारचा एक निधी येतो. हे प्रोजेक्ट्स येत असताना हा सातत्यानं काम हे सुरूच होतं. साहेब, आता मध्यंतरी अजित पवारांनी जी कमेंट केली, कसा निवडून येतो मी पाहतो. शरद पवारांच्या तुम्ही सोबत आहे, तुम्हाला लोकांची प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आज परिस्थिती अशी निर्माण झाली की अजित पवारच कसा निवडून येतोय अशी परिस्थिती झाली, तर कसं पाहता? नाही, आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या मुलानं एवढ्या मोठ्या नेत्याविषयी काहीतरी भाष्य करणं उचित नाही. साहेब, त्यांनी मतदारसंघातील जनतेचा मतदारांचा अवमान केला असं वाटत नाही? हे बघा, मला असं वाटतं की अजितदादा काय म्हणाले यावर भाष्य करण्यापेक्षा माझी मायबाप शिरूर लोकसभा, त्यांनी तुम्हाला तिकीट दिलं, निवडून आणलं, मान्य, परंतु ह्या मतदारसंघाचा अवमान नाही का? मी तेच तुम्हाला सांगतो की माझी मायबाप मतदार जनता देणार आहे आणि माझा मायबाप मतदार हे ठरवणार आहे. कारण मतदार उघड्या डोळ्यांनी बघतायत. आज तुम्ही बघत असाल तर कांद्याची निर्यात बंदी जवळपास आज 40 दिवस झालेली आहे. सोयाबीनला भाव नाहीयेत. शेतकऱ्यांची जे उत्पन्न दुप्पट होण्याचं आश्वासन आहे याविषयी कोणी बोलत नाही. महागाईविषयी कोणी बोलत नाही. बेरोजगारीविषयी कोणी बोलत नाही. आज देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्रातले एकूण 48 खासदार आहेत. या 48 खासदारांपैकी 39 खासदार हे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे, म्हणजे शिंदे गटाची शिवसेना आणि दादांच्या गटाचे एक खासदार तटकरे साहेब, हे 39 खासदारांपैकी एक जण याविषयी बोलतोय का? मायबाप जनता बघते की त्यांनी जो आशीर्वाद दिला त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण संसदेमध्ये जीव तोडून भांडतोय. प्रत्येक गोष्ट आपण आग्रहाने हिरहिरीने मांडतोय. त्यामुळे मायबाप जनता मतदान करणार आहे. त्यामुळे नेत्यांनी काही जरी म्हणालं, नेत्यांना प्रयत्न करणं, आपापला पक्ष वाढवणं हे प्रत्येकाचं लोकशाहीमध्ये काम आहे आणि प्रत्येकाला तो अधिकार सुद्धा आहे. त्यामुळे नेत्यांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला वाटतं की
दुसऱ्याची रेष कशी लहान आहे किंवा कशी चुकीची आहे असं सांगण्यापेक्षा आपली रेष वाढवणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि माझी मायबाप जनता सुज्ञ आहे. ही मायबाप जनता ठरवेल की देशाच्या संसदेमध्ये दिल्लीतून गुबुगुबू वाजलं की माना डोलवणारे नंदीबैल पाठवायचे की सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांच्या प्रश्नांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे. सर, नीतिमत्ता नैतिकता आपण सगळेजण पाळतो. 2 दिवसापूर्वी अजित पवार बारामतीला आले होते. ते असं म्हणाले की बाबा ही माझी शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक राजकारण करतील जे अप्रत्यक्षपणे ते शरद पवारांना म्हणाले. ज्यांच्यामुळे आपण वाढलो, घडलो, मोठे झालो, इथपर्यंत ज्यांच्यामुळे आलो, थोडीफार तरी जनाच्या मनाची. बघ, हे अत्यंत दुर्दैवी विधान आहे. मी ते पूर्ण विधान ऐकलं नाही. मीडियावर जो काही बाईट आला तेवढाच तो ऐकला, पण ते विधानातून जे काही जो अर्थ ध्वनित होतो हा नक्कीच खूप धक्कादायक असा हा डेफिनेटली अर्थ आहे. आणि याविषयी त्यानंतर मी बारामती मतदारसंघातल्या काहींच्या प्रतिक्रिया ऐकल्या. त्या प्रतिक्रिया सुद्धा खूप ही गोष्ट न आवडलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपण म्हणतो नीतिमत्ता ही आपण पाळतो आणि ती पाळली गेली पाहिजे, त्यामुळे असं विधान खरं तर इतक्या वर्षांचा राजकारणाचा समाजकारणाचा अनुभव असलेल्या मोठ्या नेत्याकडून येणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी खरंच धक्कादायक आहे. सर, मतदारांनी ज्या इच्छेनं, भावनेनं, अपेक्षेनं तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्या इच्छा अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकलात का? मी खरंच अभिमानानं सांगेल की शिरूर लोकसभा मतदारसंघाने जो एक विश्वास ठेवला. आज तुम्ही बघा, 2019 मध्ये 3 आश्वासनं प्रमुख होती. एक होती बैलगाडा शर्यत सुरू करणार, दुसरं आश्वासन होतं पुणे नाशिक महामार्गाची वाहतूक कोंडी सोडवणार, तिसरं आश्वासन होतं पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न आपण मार्गी लावणार. आज जर तुम्ही 5 वर्षांचा जर लेखाजोखा मांडायचा प्रयत्न केलात तर यामध्ये बैलगाडा शर्यत सुरू झालेली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं, यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे की पशुसंवर्धन विभागानं बैलगाडा शर्यत सुरू होण्यामध्ये कोणतीही आपत्ती नाही असं एक नो ऑब्जेक्शन कोर्टासमोर सादर करणं आणि त्यासाठी संसदेमध्ये सातत्यानं बैलगाडा शर्यतीविषयी मांडणी करणं हे गरजेचं होतं. आतापर्यंत बैलगाडा शर्यतीची मांडणी काय झाली होती की ही आमची परंपरा आहे, एवढीच मांडणी झाली होती. पहिल्यांदा संसदेमध्ये बैलगाडा शर्यतीची वेगवेगळ्या अंगाने मांडणी झाली. मग यामध्ये ही आपली परंपरा आहे, 100% परंपरा आहे, त्याच म्हणजे ती 400 वर्षांची परंपरा आहे. त्याचबरोबर ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारं एक फार मोठं साधन आहे. त्याचबरोबरीनं स्थानिक आणि अगदी आंतरदेशीय पर्यटनाला सुद्धा चालना देण्याचं एक फार मोठं टूल होऊ शकतं. म्हणजे जशी स्पॅनिश बुलफाईट म्हणा किंवा स्पॅनिश बुल रन म्हणा, या पद्धतीने आंतरदेशीय पर्यटक या बैलगाडा शर्यतीमध्ये येऊ शकतात. या पद्धतीने एक चालना मिळू शकते. आणि पुढचा एक फार महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे देशी गोवंशाचं रक्षण. कारण बैलगाडा शर्यत बंद झाल्यानंतर बीफ एक्सपोर्टमध्ये 10व्या क्रमांकावर असणारा आपला देश हा 3ऱ्या क्रमांकावर गेला होता. आणि या मांडणीनंतर नक्कीच एक फार वेगळा अवेअरनेस तयार झाला. इतकंच नाही तर जो आपण शब्द दिला होता पहिल्या बारीसमोर घोडी धरणं, आता पहिल्या बारीसमोर घोडी धरण्यासंदर्भात कोणी काहीही म्हटलं तरी एक वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. ती म्हणजे जवळपास 24 ते 30 तास मी सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे याविषयी आभार मानेन, माझ्या बैलगाडा मालकांकडून, चालकांकडून. कारण 24 ते 30 तास ही बातमी देशाच्या संसदेतला एक खासदार गाड्यासमोर घोडी धरतो ही बातमी जी जात होती, या बातमीमुळे माझ्या बैलगाडा शर्यतीला सर्वदूर आणखी ज्यांच्यापर्यंत ही नव्हती, ज्यांचा आहे त्यांचा तो श्वासच आहे, पण ज्यांना फक्त ऐकून माहित होतं किंवा ज्यांना त्याच्याविषयी कुतूहल होतं त्यांच्यापर्यंत सुद्धा याची देह याची डोळा त्या बातम्यांमुळे, न्यूज चॅनल्समुळे ही गोष्ट पोहोचली. तर ही एक महत्वाची गोष्ट होती. पुणे नाशिक महामार्गाचं जर आपण हे बघितलं तर जी वाहतूक कोंडी होती, मी आजही म्हणालो की आळेफाटा असेल, नारायणगाव असेल, कळंब असेल, मंचर असेल, राजगुरुनगर असेल, घाटातलं असेल, हे सगळे बायपासेस अगदी टेंडर प्रोसेस पासून वर्क कम्प्लिशन पर्यंत याच काळात सुरू झालेत. म्हणजे मला विशेषतः दिवाळीच्या वेळी खूप याच्याविषयी एक चांगली प्रतिक्रिया येते आमच्या माता भगिनींची, ज्या माहेरी येतात आणि सणाला माहेरी येणारी जेव्हा माता भगिनी आवर्जून सांगते की दादा आधी कंटाळा यायचा, आता झरकन येते. म्हणजे आता हे जे झरकन येते ना, म्हणजे तुम्ही आंबेठाण चौक सोडलात की तुम्ही अवघ्या 30-35 मिनिटात नारायणगावला पोहोचता. हे जे एक अचीवमेंट आहे ही सर्वसामान्यांनाही कळते. म्हणजे त्यानंतर नाशिक फाटा ते चांडोली हा जो संपूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, जवळपास 7,200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. रस्त्याचं काम अपूर्ण पण आहे.
कुठल्या रस्त्याचं काम? तर पिंपवणीच्या पुढे हाच तो जो प्रोजेक्ट आहे, म्हणजे आळेफाट्याच्या संदर्भामध्ये पिंपळवंडीच्या संदर्भातला जो प्रोजेक्ट आहे, हा कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आता सुटलेला आहे असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे तेही काम पूर्ण होईल. आता नाशिक फाटा ते चांडोली होत असताना चाकण चौकाचं एक परमनंट सोल्युशन, म्हणजे चाकण चौकामध्ये विघ्नर टाइम्स हे पहिलं पोर्टल आहे ज्याला खरं चाकण चौक काय होणार आहे हे मी सांगतोय. ते म्हणजे जो मूळ रस्ता आहे तो मूळ रस्ता राहील. त्यानंतर पुणे नाशिक महामार्ग हा पहिल्या टियर वरून जाईल आणि दुसऱ्या टियर वरून हा तळेगाव चाकण शिक्रापूर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर जाईल. त्यामुळे चाकण चौकातली वाहतूक कोंडी ही पुढच्या 20-25 वर्षांचा विचार करून आपण हा सोडवण्याचा प्रयत्न करतोय. इतकंच नाही तर वाहतूक कोंडीसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी म्हणतो, म्हणजे आतापर्यंत फक्त एवढं सांगितलं जात होतं पुढाऱ्यांकडून की रस्त्याचं काम होणार, पण याला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा एक फार महत्वाचा भाग असतो. ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी जर आज तुम्ही बघत असाल तर यामध्ये कंजेशन पॉईंट नेमके कशामुळे होतात, तळेगाव चाकण शिक्रापूरला वाहतूक येते ती नेमकी कुठून येते, तर ही मराठवाड्यातली वाहतूक सुद्धा जेव्हा मुंबईच्या दिशेने जायची असते, संपूर्ण इंडस्ट्रीयल वाहतूक जायची असते, ही तळेगाव चाकण शिक्रापूर रोड होते. पलीकडच्या बाजूला पुण्याच्या दिशेला आता रिंग रोड होणार आहे आणि अलीकडच्या बाजूला आपण कर्जत, वाडा, शिरूर, राजगुरुनगर या लिंकसाठी आता आपण प्रयत्न करतो, ज्यामुळे हे डिकंजेशन होऊन या संपूर्ण 2 महामार्ग जे आहेत पुणे नाशिक आणि पुणे नगर हे 3 ठिकाणी कनेक्ट होतील, ज्याने ही वाहतूक कोंडी सुटेल. तिसरा महत्वाचा मुद्दा होता तो पुणे नाशिक रेल्वेचा. आपण 20 ते 25 वर्ष पुणे नाशिक रेल्वे होणार 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 हे फक्त ऐकत होतो, या संदर्भामध्ये मांडलं जात होतं. फार जबाबदारीनं मी हे आपल्या समोर सांगतोय, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा DPR आपण, माझी विनंती आहे की आपण याविषयी माहिती घ्या. हा DPR कोणत्या तारखेला तयार होता, ती तारीख वाणीसाहेब तुम्हाला 2018 सालची मिळेल. 2018 साली DPR तयार होता, पण दुर्दैवानं एप्रिल महिन्यामध्ये 2019च्या लोकसभेची निवडणूक झाली, तरी सुद्धा बरं महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं त्यावेळी सरकार होतं. त्यामुळे सरकार असून सुद्धा 2018ला DPR तयार झाल्यापासून 2019 पर्यंत हा DPR महाराष्ट्र सरकारला सादरच झाला नाही. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर 20% राज्य शासन, 20% केंद्र सरकार आणि उरलेले 60% हे इक्विटी, या पद्धतीचा हा प्रोजेक्ट होता. आता या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये पहिलं सादरीकरण जेव्हा मी, अजितदादा पालकमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, वित्तमंत्री होते, त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आधी आपल्याला प्रिन्सिपल अप्रुव्हल लागेल फायनान्शियल ऍक्टिव्हिटीसाठी. पियुष गोयल साहेब तेव्हा रेल्वे मंत्री होते, त्यांच्याकडून आपण प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळवलं. हे प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळाल्याबरोबर मला अजूनही आठवतं, म्हणजे मी याबाबत अजितदादांचं मनापासून आभार मानेन की सकाळी 11 वाजता माझ्या हातात अप्रुव्हल आलं आणि 3:30 वाजता दादांनी पहिलं प्रेझेंटेशन घेतलं होतं. आणि हे प्रेझेंटेशन वाणीसाहेब पहिलं प्रेझेंटेशन होतं. 2018 साली झालेल्या DPRचं प्रेझेंटेशन 2019ला शिरूर लोकसभा मतदारसंघाने आपल्याला विश्वास दाखवल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारला झालं. आणि त्यावेळी दादांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट आपल्याला करायला पाहिजे, हा प्रोजेक्ट आपल्याला पुढे न्यायचा आहे. याचे सगळे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला पब्लिक डोमेन मध्ये. प्रत्यक्ष आपण दोघे तर रेल्वेतनं कधी बसून जाऊ? प्रत्यक्ष आता त्याच तुम्हाला टप्पे सांगतो, कारण कसं झालं, ते झाल्यानंतर लगेच लोकांनी काहींनी सुरुवात केली की हो आम्ही केलं. दुर्दैवानं हे आम्ही केलं म्हणत असताना माझी आपल्याला विनंती की दोन्ही प्रतिक्रिया आपण जरूर तपासून बघा. एक प्रतिक्रिया अशी होती की आली रेल्वे, आम्ही केलं, आणि माझी प्रतिक्रिया अशी होती की हा आत्ताशी पहिला टप्पा क्रॉस झाला, अजून 4 टप्पे अजून पार करायचे. का हे कळतात 4 टप्पे? तर जेव्हा तुम्ही त्याचा जेन्युइनली फॉलोअप करता तेव्हाच तुम्हाला माहित असतं ना काय टप्पे पुढे आहेत. महाराष्ट्र सरकारने हिरवा कंदील दिला म्हणजे आली, असं होत नाही. तर महाराष्ट्र सरकारनं आधी दादांनी हे केलं, त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं बजेटमध्ये याला तरतूद केली. ही तरतूद केल्यानंतर रेल्वे बोर्डाची मंजुरी होती, ही रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली. रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर प्लॅनिंग कमिशनची मंजुरी होती, म्हणजे आताच्या नीती आयोगाची. त्यानंतर एक्सपान्शन कमिटीची मंजुरी होती. आता हे सगळे टप्पे रेल्वेचे पास झालेले आहेत आणि यानंतर आता फक्त कॅबिनेट अप्रुव्हलसाठी हा प्रोजेक्ट थांबलेला आहे. कॅबिनेट अप्रुव्हल झालं की काम सुरू होईल आणि ज्या दिवशी काम सुरू होईल त्यानंतर आत्ताच्या प्लॅनिंगनुसार साधारणतः 3 वर्षात रेल्वे धावायला सुरुवात होईल. 2024 ते 2029 ह्या पुढच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्षात रेल्वे धावलेली असेल. हा 100% हा प्रयत्न आहे, कारण ज्या पद्धतीनं 3 पैकी 2 आश्वासनं पूर्ण केली आणि 3रं आश्वासन हे अगदी पूर्ण होण्याच्या बेतात आहे, तर नक्कीच या पुढचा प्रयत्न असेल. पण आपण एवढ्यावर थांबलो नाही. विशेषतः कोविडच्या काळामध्ये जी परिस्थिती दिसली,
आपण जो संकल्प समोर आणला, जी संकल्पना समोर मांडली, इंद्रायणी मेडिसिटीची संकल्पना, वाणीसाहेब आज अभिमानानं मी सांगेल की अख्ख्या देशात अशी मेडिसिटी कुठेही नाही. जी संकल्पना आपण मांडतो, 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत हे सगळे इलाज एका कॅम्पसमध्ये होतील. त्याच्या अनुषंगानं असणारी जी इकोसिस्टम लागते, म्हणजे मग मेडिकल कॉलेजेस लागतात, आयुर्वेदिक कॉलेजेस लागतात, होमिओपॅथीचे कॉलेजेस लागतात, नर्सिंग कॉलेजेस लागतात, पॅरामेडिकल कॉलेजेस लागतात, हे सगळं त्यासोबत होईल. त्या बरोबरीनं चाकणचा विमानतळ काही अदूरदृष्टीमुळे लोकांनी हातातून गमावला. हे दुर्दैवी सत्य आहे. याविषयीचे डॉक्युमेंट्स अवेलेबल. अदूरदृष्टीमुळे गमावला. दूरदृष्टी म्हणजे मग तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? यामध्ये काही पत्र माझ्या समोर आली. या पत्रामध्ये ही जागा अनुकूल नाही असं सांगण्यात आलं. आता तेव्हाचे जे हवाई वाहतूक मंत्री होते यांचं जे पुन्हा स्टेटमेंट आहे, ही जागा अव्यवहार्य आहे असं म्हणणं कोणाचंही नव्हतं, परंतु तसं ते सांगण्यात आलं असं काही लोकांनी खाजगीत सांगितलं, हे मी तुम्हाला सांगतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तो एअरपोर्ट गेल्यामुळे जवळपास एक इंटरनॅशनल एअरपोर्ट 10,000 लोकांना रोजगार देतो. कोणामुळे गेला? ज्यांनी फॉलोअप करायला हवा होता, ज्यांनी या संदर्भामध्ये पाठपुरावा करायला हवा होता, तो त्यावेळी झाला. तेव्हाचे खासदार शिवाजी आढळराव होते. 100% त्यांचा याच्यामध्ये हात असणारच ना. म्हणजे हात असणार म्हणण्यापेक्षा हे अपयशाचं खापर हे त्यांच्या पदरात जाणारच. म्हणजे कोणी काही म्हटलं तरी हे अपयशाचं खापर काही प्रमाणात त्यांच्या पदरात जाणारच. म्हणजे उद्या जर मी सांगितलेला कुठला प्रोजेक्ट झाला नाही तर त्याच्या अपयशाचं खापर माझ्या पदरात येणारच. ते तेव्हाच्या लोकप्रतिनिधींच्या पदरात हे नक्कीच खापर जातं. पण महत्वाचा मुद्दा आहे की एका इंटरनॅशनल एअरपोर्टने जवळपास 10,000 लोकांना रोजगार मिळतो. आज इंद्रायणी मेडिसिटीचा जर आपण प्रकल्प बघितला तर किमान 15,000 लोकांचा रोजगार या मेडिसिटीवर डायरेक्ट होईल आणि इनडायरेक्ट रोजगार हा आपल्याला कल्पना करता येणार नाही इतका मोठा रोजगार. प्रत्यक्षात कधी यासाठी जागा आरक्षित झाली. महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा याला फार मोठी गती मिळाली होती. ही गती मिळाल्यानंतर मधल्या काळात सरकार टॉपल झालं. सरकार टॉपल झाल्यानंतर आता जे आपण महाराष्ट्राचं राजकारणाचं हे पाहतो आहोत की या संपूर्ण याच्यामध्ये सरकार टिकवणं, पक्ष टिकवणं आणि आपल्या गटात असलेल्या आमदार त्यांना खुश ठेवणं याच्याकडेच सरकारचं प्राधान्य आहे की काय, असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. त्यामुळे हे इतके महत्वाचे प्रकल्प आहेत. म्हणजे इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प हा अख्ख्या देशात कुठे नाहीये. हा संपूर्ण देशाला भूषणावा असा प्रकल्प आहे. कारण हा प्रकल्पाचे जर भाग आपण बघितले तर या प्रकल्पामध्ये मेन मेडिसिटी पासून जे 5 हायवे ड्रेन होतात पुणे शहरामध्ये, या पुणे शहरामध्ये ड्रेन होणाऱ्या प्रत्येक हायवेवर पुणे नगर, पुणे नाशिक, त्यानंतर पुणे सोलापूर, बँगलोर पुणे आणि पुणे मुंबई या 5ही हायवेजवर 200 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असणार आहे. विचार करा, ग्रामीण भागातल्या, निमशहरी भागातल्या किती रुग्णांची आणि सोय होईल. मग तो हार्ट अटॅकचा पेशंट असेल, तो स्नेक बाईटचा पेशंट असेल, तो ऍक्सिडेंटचा, रोड ऍक्सिडेंटचा पेशंट असेल, या सगळ्यांचा जीव वाचण्यासाठी याचा मदत होईल. हा इतका पथदर्शी प्रकल्प आहे आणि तो आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणतोय. इतकंच नाही तर आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये आपण राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र हे आपण आयुष मंत्रालयाकडून मंजुरी घेतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्याचा डीपीआर बनवून घेतला आणि हा डीपीआर आता आयुष मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी आहे. तर पहिले 3 प्रॉमिसेस होते जे तुम्ही मला सुरुवातीला विचारलं की तुम्ही हे समाधानी आहात का मतदारांनी जो विश्वास ठेवला त्यासाठी, तर पहिल्या 3ही प्रॉमिसेस फुलफिल होत आहेत. तिसरं अगदी टोकावर आहे आणि बाकी आणखी त्याच्या पलीकडे आपण ही 2 महत्वाची प्रॉमिसेस केली. शिवाय पुणे नगर हायवे सारखा विषय आपण सोडवलाय, पुणे सोलापूर आपण सोडवण्याच्या मार्गावर आहोत, तळेगाव चाकण शिक्रापूर सारखा विषय आपण सोडवतो. आणि या पलीकडे जाऊन माझ्या सर्वसामान्य मतदाराची अपेक्षा काय असते, तर माझा खासदार माझे प्रश्न घेऊन संसदेत बोलला पाहिजे, संसदेत त्याने माझे प्रश्न मांडले पाहिजे, त्याने पॉलिसीवर फरक आणला पाहिजे. पॉलिसीच्या फरकाची एक फार महत्वाची गोष्ट सांगतो आणि साहेब, कोविडचा जेव्हा काळ होता, या कोविडच्या काळामध्ये अनेकांना आपल्याला सुरुवातीला काहीही कळत नव्हतं. अनेक समज, गैरसमज या गोष्टी सुरू होत्या. तुम्ही विचार करा, तुम्ही जर सगळ्या रेकॉर्ड्स चेक केले तर महाराष्ट्र सरकार, महाविकास आघाडीच्या सरकारचं जेवढं प्रमोशनल काही गोष्टी होत्या, पब्लिक इन्फॉर्मेशनच्या ज्या गोष्टी, अगदी हात धुण्याचं जे सुमन नावाचं जे होतं ना, हात कसे धुवायचे, यापासूनचे सगळे व्हिडिओज अमोल कोल्हे करत होता, लोकांच्या अवेअरनेससाठी करत होता. मग कोविड कसा पसरतो हे लोकांना सांगणं गरजेचं होतं. जेव्हा स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता तर यावेळी काय करायचं ते होतं. त्यानंतर परदेशात अडकलेल्या मुलांची, लोकांमध्ये तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण का होत होते, किंबहुना आमचे पण होत होते की खासदार कुठे दिसत नाही, संपर्क होत नाही, मग असं का होत होतं?
करेक्ट. मला हेच म्हणतो की हा एक विरोधकांचा एक खूप छान प्लॉय आहे की हे जे काम केलेलं आहे ना कोविडमध्ये, याच्याविषयी माझी खुलं आव्हान आहे, समोरासमोर चर्चेला बसावं. म्हणजे फक्त रेशन किट वाटणं हे खासदारांचं काम आहे की पॉलिसी ठरवणं हे खासदारांचं काम आहे? तर पॉलिसी ठरवत असताना मी पुन्हा त्याच गोष्टीवर येतो. पॉलिसीमधले 3 फार महत्वाचे निर्णय: पब्लिक अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो तो पसरवणं होतं. त्यानंतर ज्या DCHC होत्या, अनेक डॉक्टर्स असे होते, कोविडच नवीन होता, त्यामुळे तुम्ही माहिती घ्या, जुन्नर तालुक्यातल्या डॉक्टरांसाठी आपण KEM हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून ट्रेनिंग सेशन्स केले, त्यावेळी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स केले. तिथल्या सगळ्यात तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याकडच्या डॉक्टरांना DCHC मध्ये माझ्या भागातले पेशंट्स कसे ट्रीट झाले पाहिजेत, त्यासाठीचा स्टँडर्ड प्रोटोकॉल काय, त्यासाठी हे किती आहे. तुम्ही जर बघत असाल तर कोविडमध्ये जो काही बेसुमार स्टेरॉइडचा वापर झाला, त्यानंतर आज अनेकांना, आपल्या ग्रामीण भाषेत बघायचं म्हटलं तर खुब्याला त्रास होत होता, असे अनेक आहेत. हे जुन्नर तालुक्यात प्रमाण फार कमी आहे. याचं कारण हे होतं की जुन्नर तालुक्यातले जे DCHC ला ट्रीट करणारे डॉक्टर्स होते, यांना एक कॉन्स्टंट ट्रेनिंग मिळत होतं. स्टँडर्ड प्रोटोकॉल काय आहेत, स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन काय, हे आपण करत होतो. यानंतरची पॉलिसीची एक फार महत्वाची गोष्ट आहे, फॅबीफ्लू नावाची एक गोळी आली होती कोविडमध्ये. या फॅबीफ्लूची तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला 14 गोळ्या घ्याव्या लागायच्या, पहिला डोस असायचा, आणि त्यानंतर ती गोळी कंटिन्यू करत राहावी लागायची. आता ही फॅबीफ्लू गोळी जेव्हा आली ना वाढीसाहेब, तेव्हा या फॅबीफ्लूची किंमत होती 105 रुपये. या फॅबीफ्लूच्या संदर्भामध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया जेव्हा परवानगी दिली जाते, तेव्हा त्याची एथिक्स कमिटी असते, आणि त्या एथिक्स कमिटीच्या बैठकांच्या बाबतीतल्या संदिग्धतेवर आपण बोट ठेवलं. आपण सातत्याने ही मागणी केली की या फॅबीफ्लूच्या गोळीची किंमत कमी करण्यात यावी. केंद्रातले आरोग्यमंत्री असतील, DCGI असेल, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, या सगळ्यांना हे करून फॅबीफ्लूची किंमत 105 रुपयावरून 67 रुपयावर जी आणली, ती अमोल कोल्हेंनी आणली. याला पॉलिसीतला फरक म्हणतो. जेव्हा ही 27% ही जी किंमत जी कमी झाली, म्हणजे 105 रुपयावरून 67 रुपयापर्यंत जी किंमत आणली, याने केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या नाही, केवळ पुणे जिल्ह्यातल्या नाही, केवळ महाराष्ट्रातल्या नाही, तर संपूर्ण देशातल्या पेशंटचा फायदा झाला. याला पॉलिसी डिफरन्स आपण म्हणतो. रेमडेसिवीरचं रेग्युलरायझेशन असेल, रेमडेसिवीरचा योग्य वापर असेल. आधी आपल्याला आठवत असेल की रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये पळापळ होत होती, म्हणजे कुठे रेमडेसिवीर मिळालं तर शोधायला लोक धावत होते, वेड्यासारखे धावत होते. हे लोक काय सांगत होते, माझ्या घरात किराणा किट पडलंय, रेमडेसिवीरचं काय ते सांगा. तुम्ही किराणा किट देतो याचं कौतुक काय सांगताय, रेमडेसिवीरचं योग्य हे सांगा. या रेमडेसिवीरचा योग्य वापर काय असला पाहिजे, कोणाला रेमडेसिवीरची गरज आहे, कोणाला रेमडेसिवीरची गरज नाही, हे सगळं ठरवणाऱ्या पॉलिसीमध्ये आपण होतो. त्यावेळी आपण बघत असाल तर त्यावेळी मला आठवतं डॉक्टर संजय ओक त्या कमिटीवर होते, डॉक्टर तात्याराव लहाने त्या कमिटीवर होते. आपण या दोघांना कधीही फोन करून विचारा की एवढं चांगलं काम केलं असतानाही साहेब समोरची मंडळी तुमचं बदनामी का करत होती, त्यांचं अज्ञान का? मग या गोष्टीत गंमत तीच आहे ना की वर्षानुवर्ष गल्लीत फिरणं आणि दिल्लीत गरजणं, यातला जो फरक आहे हा सर्वसामान्य मतदारांपर्यंत न पोहोचवू देणं, आणि हा विरोधकांचा एक प्लॉट आहे, हा प्लॉय आहे हे सांगणं. पण हे जर काम असेल तर समोरासमोर बसून चर्चा करायची. ते आता असं म्हणतात की खासदार असं म्हणायचे की खासदाराचं काम गल्लीत फिरणं नसतं, तर दिल्लीत गरज नसतं की दिल्लीत मी कामं करून घ्यायची. आता निवडणुका पुढ्यात आहेत, खासदार अमोल कोल्हे जी आता गल्लीत फिरायला लागले, म्हणजे या टीकेकडे कसं बघता? हा पोरकटपणा आहे का? गंमत बघा तुम्ही, खासदार अमोल कोल्हे गल्लीत फिरायला लागले असं जर कोणी म्हणत असेल तर आत्ताच्याच अधिवेशनातलं जे भाषण आहे, हे भाषण संपूर्ण देश पातळीवर आज गाजतंय. मग दिल्लीत गरजत नाहीये? यापूर्वी असं घडलंय? यापूर्वी हे झालंय? म्हणजे मोठमोठ्या पत्रकारांनी, मोठमोठ्या नेत्यांनी, इतर राजकीय पक्षांनी तुमच्या वक्तृत्वाला सलाम आहे, हे अगदी कोणीही विरोधक सुद्धा मान्य करेल. एक सांगा, वक्तृत्व म्हणजे फ्लॉवरी वर्ड्स नाहीयेत. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा आहे, माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा आहे, बिबट्याच्या प्रश्नाचा संदर्भ आहे. म्हणजे आतापर्यंत बिबट्याच्या प्रश्नाच्या विषयी ही मांडणी किती वेळा झाली हो, की बिबट्या जरी शेड्यूल ए मध्ये असला तरी सुद्धा त्याचं प्रजनन नियंत्रण झालं पाहिजे. किती वेळा मांडणी झाली आजपर्यंत? 2000 मला वाटतं 4-5 पासून आपल्याला बिबट्याचा त्रास आहे. संख्या आता वाढायला जास्त, संख्या वाढायलाच लागलेली, पण मग वेळीच पावलं का नाही ओळखता आली? हे काय वाढणार आहे, कुठपर्यंत जाणार हे पाहता नाही आलं. मग याला दूरदृष्टी नाही म्हणायचं, वैचारिक प्रगल्भता नाही, पुढचं नॉलेज नाही, असं समजूया आपण. मी हेच म्हणतो की या पद्धतीने जर कोण टीका करत असेल तर पुन्हा तेच आहे की आज देश पातळीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नाव होतंय आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या व्यथा मांडल्या जातात. विरोधकांना बोलण्यासाठी म्हणजे काही मुद्देच राहिलेले नाहीयेत.
हे मुद्दे न राहिल्यामुळे काहीतरी गोष्टी सांगायच्या आणि त्याच्यावर लोकांचा गैरसमज पसरवायचा, अशी ही नीती आहे. साहेब, तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, कर्तृत्व सगळे पाहतायत, तुमचं नेतृत्व पाहतायत. सर्वसामान्य लोकांना मालिकेच्या माध्यमातून तुम्ही मावी माऊलींच्या हृदयामध्ये पोहोचलेला आहात. आज लोकांना अपेक्षा अशी असते की खासदारांनी आमचा फोन घ्यावा, आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं. या संदर्भामध्ये तुम्ही जनतेला काय सांगाल? 100% ही अपेक्षा खूपच रास्त आहे. पण फोनच्या संदर्भामध्ये मी गोष्ट सांगतो की एक फोन आल्यानंतर एक संकेत आपण थोडासा विसरतो. म्हणजे समजा मी तुमच्याशी जर आता बोलतोय, मी तुम्हाला मुलाखत देतोय, तर आतापर्यंत किमान मला 20 फोन येऊन गेले असतील. जर मी तुमच्या मुलाखतीत नंतर फोन घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. तर त्यासाठी कामाचा मेसेज एक असणं, कारण हा फोन फक्त मतदारसंघातले नसतात, हे महाराष्ट्रभरातून लोक वेगवेगळ्या कामांसाठी फोन करतात. त्यामुळे जर मेसेज आला तर मी अनेकदा हा कॉलबॅक करतो. त्याचबरोबर ऑफिसच्या बाबतीमध्ये तुम्ही बघत असाल तर आपलं हे डिजिटल ऑफिस आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही पत्रासाठी थांबावंही लागत नाही. हा कम्युनिकेट होतो आणि हा विषय तुम्हाला लगेच मिळतो. सुखदुःखाच्या बाबतीत यायचं म्हटलं तर जिथे शक्य आहे, जेव्हा मतदारसंघात आहे तेव्हा मी 100% येतो. पण या जशा पॉलिसीज आपण राबवणं म्हणतो, या पॉलिसीजमध्ये दिल्लीमध्ये जर आता तुम्ही बघितलं तर आतापर्यंतचं, समजा आपण 2 लोकप्रतिनिधी पकडू, 2 लोकप्रतिनिधींचं एकूण संसदेतली एकूण उपस्थिती बघा. तुम्ही निवडून दिले ते तुमचे प्रश्न मांडण्यासाठी दिले. एकूण उपस्थिती बघा, किती वेळा संसदेत पहिल्या टर्म मध्ये बोललोय बघा, ते समोरच्यांचं बघा, याच्यावर उत्तर मिळतं. म्हणजे उद्या जर मतदारसंघातल्या लोकांनी असं म्हटलं की नाही, ते सगळं सोडून द्या, तुम्ही फक्त इकडे थांबा, तर ते मतदारसंघाचं नुकसान आहे, ते माझ्या सर्वसामान्य जनतेचं नुकसान आहे. या गोष्टी मांडल्या पाहिजेत, त्या आल्या पाहिजेत. त्यातून जेवढं शक्य आहे तेवढं 100% येतो. पण त्याच वेळी अनेकदा सर्वसामान्य मायबाप जनतेनं निवडणूक 2019 हाती घेतली होती, त्यांच्या मनात एक फार आस्थेची भावना आहे, फार जिव्हाळ्याची भावना आहे. त्यामुळे काही कार्यकर्ते असेही आहेत मला, आणि त्यांच्याकडे मी गेलेलोही आहे, की माझ्या मुलीचा वाढदिवस आहे त्याला तुम्ही या. आणि एवढा मोठा मतदारसंघ पाहता, म्हणजे जुन्नर तालुक्यात आलो तर हडपसरचा एखादा कार्यकर्ता नाराज होतो, हडपसरला गेलो तर खेड तालुक्यातला एखादा कार्यकर्ता नाराज होतो. त्यातलं जेवढं मॅनेज करता येतं तेवढं हे 100% मॅनेज करण्याचा आपला हा प्रयत्न असतो. समोरची मंडळी ज्या पद्धतीनं लोकांना सांगतात की बाबा डॉक्टर अमोल कोल्हे फक्त निवडणुकीपुरतेच येतात, भाषणं खूप चांगली करतात, प्रत्यक्षात कृती काही करत नाही, आज तुमच्या कृतीमधलं दिसतंय, ह्या मंडळींना तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं ना की आता उदाहरणं आतापर्यंत ही एवढी दिली. आता ते दुसरं आणखी एक उदाहरण देतो कोविडच्या काळातलं. जसं तुम्ही फॅबिफ्लूचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, रेमडेसिवीरचं उदाहरण दिलं, तसं 2 लसी आल्या, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. यामध्ये केंद्र सरकारचं धोरण ठरलेलं नव्हतं की लस कशी मिळणार. आपल्या सगळ्यांना संभ्रम होता लस कशी होणार. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ आहे वाणीसाहेब, ज्याने 5 लाख नागरिकांचं लसीकरण केलं. 5 लाख नागरिकांचं लसीकरण सिरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्यानं. आणि तोपर्यंत केंद्र सरकारची पॉलिसी ठरलेली नव्हती. मग हे काम नाही का? ज्यांना कोणाला म्हणायचं कुठे होते म्हणण्यापेक्षा या गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यात या महत्वाच्या. आज आरोग्यविषयक जर तुम्ही मदत बघितली, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज जवळपास 57 कोटी रुपयांची आरोग्यविषयक मदत, वेगवेगळ्या योजनांचा लाभ हे करून देण्यासाठी. आणि विरोधकांना मी काय सांगणार, लोकशाही आहे, त्या प्रत्येकाला हा अधिकार आहे. आणि यामध्ये कसं होतं की अनेकदा आजकाल असं व्हायला लागलं की अमोल कोल्हेवर टीका केली तर बातमी बनते, असं काहींना वाटू शकतं. पण मी फार लहान कार्यकर्ता आहे. एक धडपड चालली आहे विरोधकांमध्ये. मुळात विरोधी पक्षात म्हणजे तुमच्या पुढे निभाव लागणार नाही म्हणजे त्यांना धडधड होते. निभाव लागणार नाही असं नाही, सगळेच मोठे आपापलं प्रत्येक जण काम करतं, पण उमेदवारी तर आधी मिळाली पाहिजे. मुळात प्रश्न उमेदवारीचा आहे. महायुतीमध्ये एकूण 3 घटक पक्ष आहेत. अजितदादांचा गट आहे भारतीय जनता पक्ष आहे आणि शिंदे गटाची शिवसेना आहे. हे 3 पक्ष आहेत. या 3 पक्षांची अजून उमेदवारीच ठरलेली नाहीये. म्हणजे एकीकडे अजितदादांनी सांगितलेलं आहे की ते उमेदवारी करणार, दुसरीकडे माननीय मुख्यमंत्री मतदारसंघात येऊन गेले पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उमेदवारीविषयी काहीच भाष्य केलेलं नाही. पलीकडे भारतीय जनता पक्षाचे जे सर्वे आहेत, मला वाटतं विरोधकांकडे सुद्धा त्या सर्वेचे सगळे रिपोर्ट पोहोचले असतील. तुमची उमेदवारी फिक्स? मी याविषयी वेगळं सांगण्याची गरजच नाहीये. स्वतः पवार साहेबांनी या संदर्भामध्ये सूतोवाच केलेला आहे आणि पक्ष जो काही आदेश देईल तुम्हाला 100% मान्य. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यामुळे समोर उमेदवारच नसल्यामुळे कुठेतरी चर्चेत यायला हवं, ही विरोधकांची आजची गरज तयार झालेली आहे. कारण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं मित्रपक्षांना संपवण्याचा एक हे करतो, त्या पद्धतीनं ज्याला आपण म्हणतो भारतीय जनता पक्ष खूप स्टॅटिस्टिकली जातात आणि ते फार एक चांगली गोष्ट आहे.
खूप अनालिटिकली ते मतदारसंघ जज करतात, खूप स्टॅटिस्टिकली ते जातात आणि भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेंचा जर आपण एक अंदाज घेतला तर आपल्याला त्याची पुरेपूर कल्पना येईल की ते सर्वे कुठल्या बाजूने झुकतायत आणि ते त्या बाजूने झुकत असल्यामुळे मित्र पक्षांमध्ये ही चढाओढ 100% आहे की आपल्याला भारतीय जनता पक्षाने हा मतदारसंघ सोडावा आणि त्यातही 2 मित्र पक्षांमध्ये सुद्धा चढाओढ आहे की तो दादांच्या गटाकडे उमेदवारी जाणार की शिंदे गटाकडे उमेदवारी जाणार की भलताच कोणीतरी उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघात. त्यामुळे विरोधकांकडे हेच नसल्यामुळे ठाम ही कल्पनाच नसल्यामुळे उमेदवारी कोणाला आहे त्यामुळे प्रत्येकजण चर्चेत येण्यासाठी या गोष्टी करतो आणि मी शांतपणे पाहतोय. त्यामुळे त्यांना उत्तर द्यावं किंवा त्यांना काहीतरी सांगावं यापेक्षा महत्वाचं मला हे वाटतं की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला 5 वर्षांसाठी ही जबाबदारी दिलेली ती पुरेपूर कशी पार पाडता येईल यासाठी माझा प्रयत्न अजूनही सुरू आहे. पुढचे काही प्लॅन? पुढचे म्हणजे कुठले? निवडून आल्यानंतर प्रश्नच नाही. धन्यवाद तुमच्या शुभेच्छांबद्दल. पण निवडून आल्यानंतर नक्कीच इंद्रायणी मेडिसिटी हा प्रकल्प मार्गी लावणं हे फार प्राधान्य असेल. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा एक फार महत्वाची जो प्रोजेक्ट कम्प्लिशनच्या अगदी टप्प्यावर आहे तो पूर्ण करणं हे एक प्राधान्य असेल. त्याचबरोबरीनं शिवसंस्कार सृष्टीचा जो प्रकल्प आहे या शिवसंस्कार सृष्टीच्या प्रकल्पाला गती देणं हे असेल. शिवशंभू कॉरिडॉरची एक संकल्पना आपण ही खरं तर महाराष्ट्र सरकारकडे दिलेली आहे, परंतु आजकाल जे असं निदर्शनास येतं विरोधी पक्षात असतील तर ती कामं होत नाहीत. पण हा शिवशंभू कॉरिडॉर सुद्धा मार्गी लावणं हे सुद्धा एक प्राधान्य असेल. सर आता बिबट सफारी प्रकल्प आपल्याकडे होतोय, तो 24 सेक्टरमध्ये 12 बिबटे ठेवले जाणार आहे, त्याची श्रेयाची लढाई सुरू आहे, कसं पाहता आपण? बिबट सफारी होते चांगली गोष्ट आहे, पण बिबट सफारीने नेमकं सोल्युशन काय? आज जर बिबट्यांची आपण संख्या बघितली तर वाईल्ड लाईफ सर्वेच्या नॅशनल वाईल्ड लाईफ सर्वे अनुसार म्हणजे जे मी संसदेत सुद्धा जबाबदारीने याचा उल्लेख केला, जुन्नर वन विभागामध्ये एकूण 400 ते 500 बिबटे. आपल्याकडे उसाचं क्षेत्र मोठं आहे त्यामुळे बिबट्यांना लपायची जागा आहे. एन्व्हायरमेंट हे कंड्युसिव्ह आहे त्यामुळे त्यांचं रिप्रोडक्शन वाढलेलं आहे आणि त्यामुळे ही संख्या वाढत जाणार आहे. तर बिबट सफारी हा प्रश्न काही काळापुरता कमी करू शकतो. हा प्रश्न पूर्णपणे बिबट सफारी फक्त 12 बिबटे तिथे राहणार आहेत. मग हा जे कोणी श्रेय घेत असतील त्यांनी याविषयी विचार करावा. ती जुन्नर वन विभागात 400 ते 500 बिबटे आहेत. वन विभागाने पिंजरे लावून बिबटे जरी पकडले तरी सुद्धा बिबट्या शेड्यूल 1 मध्ये येतो याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी आणि त्यामुळे त्या बिबट्यांना ट्रॅकिंग, ट्रेसिंग किंवा खूप लांबपर्यंत त्यांच्या अनफॅमिलियर हॅबिटॅटमध्ये सोडणे या सगळ्याला काही बंधन आहेत वन विभागाला सुद्धा. त्यामुळे जर 12 बिबटे ठेवले जाणार असतील आपल्या माहितीनुसार तर यांनी खरोखर किती प्रश्न सुटणार आहे याचा एकदा विचार करावा. दुसरी गोष्ट, बिबट्या हा हे विधान वन विभागाच्या माहितीनुसार आहे, बिबट्या हा भित्रा प्राणी आहे. जेव्हा तुम्ही सफारीजला जाता म्हणजे तुम्ही अगदी ताडोबाला जा, तुम्ही पेंचला जा, तुम्ही आणखी कुठल्या व्याघ्र जिम कॉर्बेटला जा, या सगळ्या ठिकाणी बिबट्याचा अधिवास आहे. पण बिबट्याचं सायटिंग किती वेळा होतं? सफारी टुरिझमला जर उद्योग प्रेरणा देणारा असेल तर सायटिंगचं सोल्युशन काय आहे आपल्याकडे? कारण बिबट्या हा सहज वाघासारखा फिरणारा प्राणी नाहीये. बिबट्या हा लपून दबून राहणारा प्राणी आहे आणि त्यामुळे त्याचं सायटिंग किती होणार आहे? मग त्याने टुरिझमला खरोखर किती फायदा होणार आहे? त्याचबरोबर त्याहीपेक्षा महत्वाचं मला वाटतं की बिबट्याच्या माध्यमातून टुरिझम पेक्षा मला महत्वाचं आहे असं वाटतं की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला बिबट्याचा जो त्रास आहे त्याच्यापासून त्याची सुटका झाली पाहिजे आणि ती जर व्हायची असेल तर दिवसा 3 फेज लाईटचं बोलूया ना आपण. आज सरकारमध्ये जे कोणी आहेत, जे कोणी श्रेय घेत आहेत हे दोन्ही गट सरकारमध्ये आहेत ना, आणि दिवसा 3 फेज लाईट देणं हा राज्य सरकारचा निर्णय. जर व्याघ्र प्रकल्प जिकडे आहेत या व्याघ्र प्रकल्पांमध्ये विदर्भामध्ये दिवसा 3 फेज लाईट दिली जाते तर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट का नाही हे आधी विचारावं. आणि बिबट सफारी स्वागतच आहे, पण याने प्रश्न किती सुटणार आहे याचा सखोल प्रत्येकाने अभ्यास करावा. सगळ्यांनी श्रेय घ्या, बिबट्याचा प्रश्न सोडवा. माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जे एक दहशतीच्या वातावरणात जगावं लागतं त्यापासून त्याची सुटका करा. खासदार साहेब, आपला जो मतदारसंघ आहे हे वाड्या वस्त्यांचा आहे, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तुमची संसदेतली भाषणं पाहून शेतकरी वर्ग तुमच्या प्रचंड प्रभावित झालेला आहे. शेतकऱ्याची कांदा निर्यात बंद आहे, शेतकऱ्याच्या पिकाला योग्य बाजारभाव नाही, हमी बाजारभाव नाही, बळीराजा प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे. लोक तुमच्याकडे आशाळभूत नजरेनं पाहतात, काय सांगाल? नक्कीच सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा आवाज पोहोचवणं मला वाटतं हे मी माझं पहिलं कर्तव्य मानतो. आणि
तुम्ही आज कांदा निर्यात बंदी बघितली वाणी साहेब, तर कांदा निर्यात बंदीमुळे गेल्या 40 दिवसामध्ये जवळपास 2,000 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचं. मी पार्लमेंटमध्ये जे बोललो, 2013ला सोयाबीन जर 6,500 रुपये क्विंटल होतं आणि आता 4,500 रुपये क्विंटल आहे. आणि आमच्या तोंडावर काय मारलं जातंय? 17 रुपये दिवसाचे. आणि त्याला काय म्हणतोय आम्ही? किसान सन्मान निधी. 17 रुपये दिवसाचे घेऊन 17 रुपयात येतं काय ते सांगावं. बरं, आमचा शेतकरी हा आदरणीय पवार साहेबांच्या इरिगेशनच्या फॅसिलिटीज नंतर हा इतका व्यवस्थित शेती करतो की तो साधारणतः 50,000 लाखभराची खतं घालतो शेताला. वावराला जर लाखभर रुपयाची वर्षभरात खतं घालतो ना, तर त्याच्यावर 18% केंद्र सरकार आधी काढून घेते. म्हणजे 18,000 आमच्या शेतकऱ्याच्या खिशातून तुम्ही काढून घेता. एवढी स्पष्ट टीका करता, टीका केल्यावर भाजप काय करतं तुम्हाला माहिती, भीती वाटत नाही? मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला आहे. घाबरायचं कशासाठी? आणि जर घाबरायचं असेल आणि अशा टीकेने जर बोलणं बंद करायचं असेल, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीचा वारसा सांगायचा का? जी वस्तुस्थिती, यामध्ये कोणती गोष्ट खोटी आहे ती सांगा. माझे जर लाखभर रुपयाची खतं घालतो मी, तर 18,000 रुपये जीएसटीचे जातात का नाही सरकारकडे? त्यातलेच तुम्ही 6,000 रुपये काढून मला देणार आणि सांगणार आम्ही तुमचा सन्मान करणार. पण आमचं म्हणणं आहे ना, आमच्या शेतमालाला हमी भाव द्या ना. तुम्ही आश्वासन काय दिलं होतं? यवतमाळमध्ये 2014च्या निवडणुकीच्या दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चाय पे चर्चाला आले होते. यवतमाळच्या चाय पे चर्चामध्ये मोदीजींनी हे आश्वासन दिलं होतं, स्वामीनाथन आयोग लागू करणार. यवतमाळमध्ये मोदीजींनी आश्वासन दिलं होतं की उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्याला किती फायदा मिळेल. त्यांनी हे दिलेली आश्वासन आहेत. आज बघा ना उत्पादन खर्च किती आणि तुम्ही काय करताय. म्हणजे टोमॅटोला जेव्हा भाव चढले, आपल्याला अभिमान वाटला राव की तालुक्यातल्या टोमॅटो उत्पादक शेतकरी, एक बातमी आली एक दिवस की एवढे लाख झाले, एवढे करोड झाले. एक दिवस बातमी आली वाणी साहेब, 17,000 टन टमाटा आयात केला नेपाळमधून. मग नेपाळमधून तुम्ही 17,000 टमाटा आयात केला का केला? आमच्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं ना. मग जेव्हा आमचा शेतकरी टमाटा रस्त्यावर फेकून देत होता, गुरांना खाऊ घालत होता, तेव्हा का नाही आलं केंद्र सरकार? या केंद्र सरकारची ऑपरेशन ग्रीन नावाची योजना आहे, त्याच्यासाठी मी प्रश्न टाकला. त्या प्रश्नावर उत्तर असं आहे की ऑपरेशन ग्रीन साठी निधी उपलब्ध नाही. मग कुठला तुम्ही किसान सन्मान सांगताय? जेव्हा माझा शेतकरी अडचणीत असतो त्याला तुम्ही निधी देत नाही आहात. तुम्ही आज प्रत्येक खताच्या दुकानावर माननीय पंतप्रधानांचा फोटो आहे. फोटो असण्याविषयी दुमत नाही, पण शेतकऱ्याच्या शेतमालाच्या हमी भावाचं काय ते बोला ना आधी. याला पर्याय काय? याला पर्याय 100% शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार येणं, हा याला सगळ्यात मोठा पर्याय. तुम्ही एक फरक, शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार कुठलं? तुम्ही बघा, कायम एक फरक बघा की पवार साहेब जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याचे भाव वाढले होते. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, मी आवर्जून सगळ्यांना विनंती करतो, युट्यूबवर जाऊन शोधा. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून येत होते. म्हणजे वाणी साहेब, त्याची माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आपल्या आंबेगाव विधानसभेतलं शिरूरची जी 42 गाव आहेत तिथला आपले एक प्रगतिशील शेतकरी, ते पवार साहेबांना बोलले, म्हणे साहेब सापराच्या घरात राहत होतो, स्लॅबचं घर आहे. कांदा उत्पादक शेतकरी ते तुमच्यामुळे. का तर भारतीय जनता पक्षाचे लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून येत होते, निदर्शनं होत होती, आरडाओरडा होत होता. पवार साहेबांनी ठामपणे सांगितलं, काहीही झालं तरी कांद्याची निर्यात बंद होणार नाही. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची संधी निर्माण झालेली, ती मी हिरावून घेणार नाही. का नाही सांगितलं जातो वाणी साहेब आजकाल असं? किती वर्षांनी कांद्याला भाव आला होता? 8 ते 9 वर्षांनी कांद्याला भाव आला होता ना. का त्याच्या ताटात माती कालवली? म्हणजे आधी आपण आळेफाटाला जेव्हा आंदोलन केलं तेव्हा 40% निर्यात शुल्क लादलं होतं. तेव्हा महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि तालुक्याचे आमदार सुद्धा दिल्लीला जाऊन आले होते. आपल्याला फोटो आले होते, आपल्याला सांगितलं होतं 2 लाख टन कांदा हा 2400 रुपयांनी खरेदी करणार. आपण माहिती आहे किती जणांचा 2400 रुपयांनी कांदा खरेदी केला? नाही झालं. त्याला किती निकष लावले गेले? मग हे जर तुम्ही अशा पद्धतीने शेतकऱ्यांना नाडणार असाल तर बोलणार कोण शेतकऱ्यांविषयी? आणि मग ही गोष्ट आपल्याला हेळीने मांडावी लागते. दुधाचा एक विषय आपण विचार करू. 26 लाख लिटर दुधाचं उत्पन्न आहे, म्हणजे उत्पादन पुणे जिल्ह्याचं. 26 लाख लिटर गेले 8 महिने तुम्ही बघत असाल 10 रुपयांनी किंवा कमीत कमी 10 रुपयांनी दर पडले. म्हणजे 10 रुपयांनी दर पडले. 26 लाख लिटर दिवसाचं जर तुम्ही उत्पादन बघितलं तर एका दिवसाचं नुकसान पुणे जिल्ह्याचं हे 2,60,00,000 रुपयाचं आहे. याचा अर्थ महिन्याचं नुकसान हे जवळपास 80 कोटी रुपयाचं आहे आणि 10 महिन्याचं नुकसान हे 800 कोटी रुपयाचं आहे. 800 कोटी रुपयाचं पुणे जिल्ह्याचं फक्त दुधाचं नुकसान आहे वाणी साहेब, एका जिल्ह्याचं. आणि डीपीडीसीचा वार्षिक निधी जो आहे ना तो 1000 की 1100 कोटीचा आहे. जेव्हा आम्ही म्हणतो हा निधी आला पाहिजे, हे झालं पाहिजे, अहो तुम्ही सर्वसामान्य माणसाचं किती मोठं नुकसान करता हे बघा ना.
फक्त दुधाच्या नुकसानाची आकडेवारी दिली मी, ही फक्त दुधाच्या. आता तुम्ही याच्यामध्ये कांदा ऍड करा, तुम्ही याच्यामध्ये टमाटा ऍड करा, तुम्ही याच्यामध्ये तरकारी ऍड करा आणि मग नुकसानीचा विचार करा. एका जिल्ह्याचं जे डीपीडीसीचं जिल्हा नियोजनचं वार्षिक बजेट आहे, या बजेटच्या एवढं नुकसान हे केवळ माझ्या दूध उत्पादक शेतकरी. पवार साहेब सत्तेवर असताना हमी बाजार भाव का देऊ शकले नाही? हे बघा, पवार साहेब सत्तेवर असताना एक फार महत्वाची गोष्ट पवार साहेब त्यांच्या भाषणात हे कायम सांगतात की त्यावेळी एक फाईल पवार साहेबांसमोर आली आणि या फाईलमध्ये अशी होती की आपल्याला परदेशातून गहू आयात करावा लागणार आहे, ही फाईल आली. आणि त्यानंतर पवार साहेबांनी आधी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न केला. वाणीसाहेब, या गोष्टी होण्यासाठी एक फार मोठा काळ जातो. म्हणजे पवार साहेबांच्या विषयी बोलताना आपण सहज म्हणतो, पण सहज म्हणत असताना आपण जर एकदा विचार केला ना, ते एकूण असणारी लोकसंख्या, या लोकसंख्येच्या बाबतीत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला, आज आपण आझादी का अमृत महोत्सव म्हणतोय वाणीसाहेब, पण देश आपला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी हा एवढा वर्षांचा टप्पा गेलाय. म्हणजे त्यामधले पहिली हरित क्रांती आली, त्यानंतर श्वेत क्रांती आली, पण जेव्हा देश संपूर्ण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, भारत देश हा तांदूळ निर्यात करणारा जगातला सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा देश बनला, गहू निर्यात करणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला. या सगळ्या मागच्या ज्या जखमा होत्या याच भरणं आधी होतं. आणि पवारसाहेब कृषी मंत्री असताना झालेल्या गोष्टींचा जर आपण उहापोह केला, मी आता कांद्याचं उदाहरण दिलं, तुम्ही फळबाग योजना सांगा काय आहे? ही फळबाग योजना आणली कोणी? या फळबाग योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य किती शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं झालंय याचाही आपण एकदा विचार केला पाहिजे. आज आपण आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये 8 धरणं म्हणतो, ही धरणं झाली केव्हा? या सगळ्या गोष्टींच्या विषयी ही संपूर्ण जमीन ओलिताखाली आली केव्हा? इतकंच नाही तर मी मागे एकदा पवार साहेबांना विचारलं होतं की साहेब, इतर कोणत्याही राज्यामध्ये MIDC नव्हती, म्हणजे आता ती राज्य कौतुकाने सांगतात की आमच्याकडे उद्योग आले, तर महाराष्ट्रामध्ये हे का झालं? तर पवार साहेबांनी सांगितलं की पाणी लवाद, पाणी हा जो विषय असतो तो कन्करंट लिस्टमध्ये आहे, तो केंद्र आणि राज्य या दोघांच्या कन्करंट लिस्टमध्ये आहे. त्यामुळे हे लवाद, किती पाणी अडवता येतं याला काही मर्यादा आहेत आणि त्यामुळं सगळं पाणी आपल्या वाटेचं अडवलं गेलं तर त्यानंतर ओलिताखाली येणारी जमीन किती महाराष्ट्रातली, तर ती साधारणतः 58% जमीन आपली ओलिताखाली येऊ शकते मॅक्सिमम. या पलीकडे ओलिताखाली येऊ शकणार नाही. हे जेव्हा समजलं, पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेशातला काही भाग असेल, इथं 80-90% जमीन ओलिताखाली आहे बारमाही पाण्याची, पण आपल्याकडे 58% म्हटल्यानंतर भावी पिढीने पोटपाणीसाठी करायचं काय याच्या विचारातून सुरुवातीला वागळे एस्टेटला MIDC सुरू झाली, त्यानंतर पिंपरी चिंचवडला सुरू झाली, मग MIDC फार मोठ्या प्रमाणावर वाढली, तर त्याच्यामध्ये एक धोका असतो, शहरीकरणाचं बकालीकरण होण्याचा एक धोका असतो, कारण फार मोठ्या प्रमाणावर तिथे ब्लू कॉलर लोक येतात, अनेकदा परराज्यातून सुद्धा लोक येतात, हा एक धोका संभवतो. मग पिंपरी चिंचवड नंतर चाकण आली, रांजणगाव आली, सोपा आली, यवत आली, कुरकुम झाली. आज कोट्यवधी लोक याच्यावर पोटपाणी चालतंय यांचं. हे पवार साहेबांनी केलं. मग इतकंच नाही तर आता काय मी उदाहरण देतो IT पार्कचं, हिंजवडी IT पार्क सारखं, हे उदाहरण ही सगळं पवार साहेबांनी काय केलं हे जेव्हा येतं ना, तर हे करत असताना या प्रत्येक निर्णयाचा तुमच्या माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श झालाय या गोष्टीचा. आणि त्यावेळी पवार साहेबांनी मग हा का नाही केला, तर त्यावेळी पवार साहेबांनी कुठून कुठपर्यंत आणून ठेवलं देशाला हे एकदा बघा. म्हणजे कुठून कुठपर्यंत आणून ठेवलं. जिथं फाईल आली होती कृषी मंत्री पदाचा कार्यभार घेतल्याबरोबर, अन्नधान्य आयात करावं लागेल, गहू परदेशातून आयात करावा लागेल. साहेब अजूनही सांगतात की माझ्या पहिल्या त्या भावना, म्हणजे मी तर नव्हतोच तेव्हा, मिलो काय म्हणतात तो आणला होता दुष्काळाच्या वेळी अमेरिकेतून, लाल गहू जो आणला होता, तर साहेब सांगतात की त्या आठवणी आधी जाग्या झाल्या आणि मला परत देशाला त्या ठिकाणी न्यायचं नाही, म्हणून साहेबांनी हे पूर्ण प्रयत्न करून देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवला. हा जो इतका मोठा प्रवास आहे हा साहेबांनी केला. कोल्हे साहेब, ज्या पवार साहेबांनी 6 वेळा विधानसभेची उमेदवारी दिली, 4 वेळा आमदार केलं, ते बेनके कुटुंब शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या सोबत गेलं. 2019ची निवडणूक तुम्ही आणि अतुल बेनकेने एकत्र लढले की बाबा डॉक्टर दिल्लीला पाठवायचा, सिव्हिल इंजिनियर मुंबईला पाठवायचा, म्हणजे सभागृहामध्ये, विधिमंडळामध्ये. आता 2019ला बेनके तुमच्या सोबत होते, 2024ला बेनके तुमच्या सोबत असणार नाही. नवीन भिडू कोण? मला वाटतं सर्वसामान्य मायबाप जनता हीच भिडू आहे. सर्वसामान्य मायबाप जनता हीच निवडणूक लढवणार आहे. कारण मी जसं सुरुवातीला म्हणालो, मी फार जबाबदारीने एक वाक्य काय म्हणतो
की सर्वसामान्य जनता बघतीये 48 खासदारांपैकी 39 खासदार दिल्ली समोर तोंड उघडत नाही. जो आपल्या हक्कांसाठी आपल्या मागण्यांसाठी भांडतो त्याने दिल्लीत जायचं की नाही हे सर्वसामान्य जनता ठरवणार आहे. पण मी कायम असं म्हणतो की लहान लेकराला जेव्हा आईबाप खांद्यावर उचलून घेतात ना तेव्हा ते लेकरू जगाला मोठं दिसतं. आता माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने ठरवायचंय, खांद्यावर उचलून घ्यायचंय. लोक तुम्हाला निवडून देणार 100%. म्हणजे तुमचं काय स्तुती करतो असं नाही. मी ते ज्यावेळेस मतदारसंघात फिरतो सर्वसामान्य लोक तुमच्याबद्दल खूप आस्थेने बोलतात. परंतु ह्या तालुक्याचे आमदार अतुल बेनके तटस्थ होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर. ते नंतर अजित पवारांकडे झुकले. तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलत नाही, ते तुमच्याबद्दल बोलत नाही. आतून तुमचं काय फिक्सिंग आहे का? हे बघा नाही, यामध्ये कसं असतं, प्रत्येकाने आपापले निर्णय घेतले. अतुल बेनके आज पहिली टर्म असली तरी सुद्धा आज 4 वर्ष आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी का तो निर्णय घेतला, तो निर्णय घेण्यासाठी त्यांची काहीतरी कारणं असतील. पण त्यांनी तो निर्णय विधानसभेच्या दृष्टिकोनातून त्याची काहीतरी कारणं असतील. आणि मला असं वाटतं लोकशाहीमध्ये या सगळ्या मतांचा आदर केला पाहिजे. आणि केवळ आता त्यांनी गट बदलला म्हणून मी त्यांच्यावर टीका करणं, तर मला वाटतं की या राजकारणासाठी मी राजकारणात आलोच नाही. ही सोयीची चर्चा नाही, सोयीची चर्चा मी म्हणत नाही. त्यांची काहीतरी कारणं असतील, त्या मतांचा आदर केला पाहिजे. आजकाल राजकारणाचा पोत जो बदल, चर्चा अशी होती की अजित पवार दिलीप वळसे पाटील ईडीच्या भीतीने गेले. काय खरं खोटं माहित नाही. मग अतुल बेनकेंना सुद्धा अशी काही भीती होती? मला कल्पना नाही. आपण आमदार साहेबांना, पवार साहेबांना सोडून जाणं कितपत योग्य? मला बघा, यामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली त्याच्यावर मी टीका टिप्पणी करणं. मी कायम असं म्हणतो की आजकाल राजकारण प्रतीकवादी आणि मीडिया प्रतिक्रियावादी होत चाललंय. तर अतुल बेनके चर्चा तर वास्तव केली पाहिजे. ज्या बेनके साहेबांना पवार साहेबांनी 6 वेळा उमेदवारी दिली, 4 वेळा आमदार केलं, ते बेनके साहेब अजित पवारांसोबत गेले. लोकांना वाटतं ह्या वयामध्ये त्यांनी शरद पवारांसोबत राहायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं? बघा, लोकांची ही भावना आहे. मला जे वाटतं ते मी स्पष्ट सांगितलं की या पद्धतीने त्यांनी हा निर्णय घेतला तर त्यांच्याकडे काहीतरी कारणं असतील. माझी आणि त्यांची या संदर्भात सखोल चर्चा झालेली नाही. त्यांनी हा निर्णय जाहीर केल्यापासून की नेमका हा निर्णय का घेतला गेला या संदर्भात काही चर्चा झालेली नाही. पण जो काही निर्णय घेतला त्याची त्यांची कारणं असतील, ते स्वतः मला वाटतं त्यांनी त्याची उत्तरं द्यावीत. मी त्याविषयी टीका टिप्पणी करत बसणं, निर्णय चूक बरोबर. मी तुम्हाला तेच म्हणतो की तुमच्या पुन्हा तसंच होतं. मग वाणी साहेब, तुमच्या ताटात काय आहे आणि तुम्ही काय जेवणार यावर मी का भाष्य करावं? मायबाप जनता विधानसभेच्या वेळी जो काही निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी तो निर्णय त्यांनी का घेतला, काय निर्णय घ्यावा मतदारांनी 2024ला विधानसभेला? मतदारांनी जो निर्णय घ्यायचा आहे ते तुम्हाला आता लोकसभेनंतर चित्र स्पष्ट होईल. सो आधी आपण म्हणतो आधी लगीन कोंढाण्याचं, आधी लगीन कोंढाण्याचं आहे. लोकसभेच्या वेळी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज एक चर्चा दबक्या आवाजात देश पातळीवर अशी आहे की पुन्हा जर आत्ताचं सरकार सत्तेत आलं केंद्रात, तर तुम्ही चंदीगडच्या निवडणुकांचा प्रकार अनेकांनी मीडियावर पाहिला असेल. ही धोक्याची घंटा आहे. चंदीगडच्या निवडणुकीत काय घडलं, मेयर पदाच्या निवडणुकीत, ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे देश पातळीवर अनेक ठिकाणी अशी कुजबूज ऐकू येते की यापुढे निवडणुका होतील की नाही याच विषयी सगळ्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे आधी लोकसभेला काय होतं ते पाहणं गरजेचं आहे. पुढे होतील की नाही तेच माहित नाही, तर त्या निवडणुकांविषयी काय भाष्य करावं? विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची तुमची जवळीक पूर्वीपासून होतीच, ते तुमचे चांगले मित्र आहेत. पवार साहेबांची सुद्धा त्यांची जवळीक आता वाढत चाललेली आहे. 2024ला पवार गटाचे सत्यशील शेरकर उमेदवार असू शकतात का? उमेदवार प्रत्येकच जण असू शकतो. म्हणजे 2024 साली नेमकं विधानसभेला काय होणार, मी तुम्हाला तेच म्हणालो की आधी लगीन कोंढाण्याचं. आणि 2024ची लोकसभेची निवडणूक देशाचं राजकारण अनेक अर्थाने ठरवणार आहे. सर्वसामान्य मतदारांनी अत्यंत जागरूक राहून या निवडणुकीत मतदान केलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं या गोष्टी होत आहेत, तुम्ही शेतकऱ्यांची अवस्था बघा, महागाईची अवस्था बघा. कोण बोलतंय का हो महागाईविषयी? काही ऐकू येतंय का तुम्हाला महागाईविषयी? बेरोजगारीविषयी काही ऐकू येतंय का? महाराष्ट्रातून इतके रोजगार पळवले जातात. टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार्क गेला, वेदांता फॉक्सकॉन गेला. कोण जाऊन उभं राहिलं आणि भांडलं? म्हणजे तुमच्या ताटातलं एवढं धाडस येतं कुठून? करेक्ट, तुमच्यातलं हे तुमच्यामध्ये एवढं बोलण्याचं धाडस येतं कुठून? नाही, तुम्ही एकदा छत्रपतींचं नाव म्हटलं आणि शिवजन्मभूमीत तुम्ही जन्म घेतल्याचा वारसा सांगणं म्हटलं तर लढणं हे तुमच्या रक्तात आलं पाहिजे. आणि जर ते नसेल तर रयतेचं राज्य निर्माण करणाऱ्या आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असं सांगणाऱ्या छत्रपतींचं नाव सांगण्याची मग आपल्याला अधिकार राहणार नाही. शेवटचा प्रश्न, मराठी आरक्षणासंदर्भामध्ये मनोज जरांगे पाटलांनी सध्या जे काही आंदोलन चालवलेलं आहे
याकडे तुम्ही कसं पाहता, तुमची भूमिका काय? हे बघा, यामध्ये अनेक समाजांचं हे मागणं आहे. मराठा समाजाचं हे मागणं आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजाचं एक भीती आहे की त्यांच्या आरक्षणावर गदा येऊ नये. तसंच धनगर समाजाचं एक म्हणणं आहे. तशाच आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे की त्यांच्या आरक्षणावर गदा येऊ नये. लिंगायत समाजाचं म्हणणं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर काँग्रेसचे खासदार नेते माननीय राहुलजी गांधी यांनी, मी आजच माझ्या वाचनात आलं, त्यांनी संसदेमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं, ही मुळात जातनिहाय जनगणना व्हायला हवी आहे. कारण जातनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नेमकी कोणाची किती टक्केवारी ही गोष्ट समोर येत नाही. आता नितीश कुमारांनी भूमिका बदलल्यानंतर बिहारमध्ये झालेल्या जातनिहाय जनगणनेचं काय होणार याकडे देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. की मग भारतीय जनता पक्ष या पद्धतीने जातनिहाय जनगणना खरोखर करून या संदर्भात जे समाज आहेत, या जी समाजांची मागणी आहे, यांना हे आरक्षण देणार का, याविषयीची ही मागणी आहे. दुसरी म्हणजे आरक्षणाची मर्यादा वाढण्यासंदर्भात आज राहुल गांधींनी फार महत्वपूर्ण विधान केलेलं आहे आणि त्या पद्धतीने जातनिहाय जनगणना जर झाली तर आरक्षणाची मर्यादा वाढण्यासाठी एक आपल्याला ठोस कारण मिळू शकतं, एक ठोस पावलं त्या दृष्टीने उचलली जाऊ शकतात आणि या पद्धतीनं कोणत्याही समाजावर अन्याय न होता ज्या समाजांचं हे म्हणणं आहे हे पूर्ण होऊ शकतं अशी एक आशा निर्माण झाली. त्यामुळं माझं हेच म्हणणं आहे की या एकूण समान संधीच्या दृष्टीनं या प्रत्येक समाजाला जी त्यांच्या आरक्षणाची मागणी ही न्यायालयीन कसोट्यांवर टिकेल अशा पद्धतीने पूर्ण झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न तर पुन्हा आठवला म्हणून सांगतो. आम्ही विघ्नर टाइमच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन तळागाळामध्ये जातो, वाडी वस्तीवर जातो. कधी कधी तुमचं माझं पण स्पार्किंग झालं. तुम्हाला म्हणजे बातमीदार म्हणून आमच्याकडनं काय अपेक्षित आहे आणि विघ्नर टाइम्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? विघ्नर टाइम्सचं मला एक प्रचंड अप्रूप आहे आणि यामध्ये एक फार मोठं श्रेय तुमचं स्वतःच जातं. कारण मी जसं म्हणालो की अनेक बातमी मागची बातमी ही येणं जे गरजेचं असतं आणि ज्याला एक समाजाला एक दिशा देणारा नॅरेटिव्ह असणं हे फार गरजेचं असतं. केवळ एखाद्या घटनेचं वार्तांकन, म्हणजे मी कायम असं म्हणतो की वार्तांकन आणि बातमी याच्यामध्ये फरक मला कायम असं वाटतो. एखादी घटना घडली त्याचं वार्तांकन फक्त केलं जातं, पण बातमी जी असते तेव्हा त्या बातमी देत असताना त्या बातमी मागची बातमी असते, त्याचा समाजावर होणारा परिणाम असेल आणि त्याचबरोबर समाजमन काय आहे हे स्वच्छपणे सांगणं असेल. मला वाटतं हे कोणत्याही पत्रकारितेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ही अपेक्षा असते. कारण दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही विरोधात असता, म्हणजे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, शासन, प्रशासन, मीडिया हा त्यातला एक फार महत्वाचा, आणि न्यायपालिका, त्यामधला मीडिया हा फार महत्वाचा स्तंभ आहे. आणि मीडिया ही ताकद असते विरोधकांची. मीडिया जर विरोधकांचा आवाज पोहोचवू शकला तर तो सर्व दूर पोहोचतो. आज तुम्ही बघत असाल नॅशनल मीडियावरून राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा गायब आहे. ज्या भारत न्याय जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद आहे, ही भारत न्याय यात्रा गायब आहे. भारत जोडो यात्रा नॅशनल मीडियावरून गायब होती. हे जेव्हा होतं, जेव्हा मीडिया विरोधकांचा आवाज पोहोचवत नाही, तेव्हा लोकशाही विकलांग होण्याचा धोका निर्माण होतो. आणि आपण आपल्या पातळीवर जर आलो तर मला वाटतं की आज मी सत्तेतला खासदार नाहीये, पण तुमच्या सगळ्यांची ताकद ही कायम सोबत असेल तर सर्वसामान्यांचा आवाज, सर्वसामान्यांचे प्रश्न हिरहिरीनं मांडण्यासाठी ही नक्कीच मदत होईल. आणि मी विघ्नर टाइम्सचा मनापासून आभारी आहे की विघ्नर टाइम्सची ही सतत ही जी निष्पक्ष भूमिका आहे, म्हणजे जिथे तुम्हाला पटत नाही तिथे तुम्ही टीका करता, तुम्ही टीका केलीच पाहिजे, त्याचं आम्ही स्वागत केलंच पाहिजे. तर विघ्नर टाइम्सकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही असाच नितळ आरसा राहावं, ज्या आरशामध्ये आम्हाला आमचं प्रतिबिंब बघता येईल, ज्या आरशात आम्हाला स्वतःला जोखता येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला, मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? तुम्ही जे काय करता ते लोक पाहतायत, तरी पण विघ्नर टाइमच्या माध्यमातून तुम्ही माय माऊली, सर्वसामान्य माणसं, शेतकरी वर्गाला काय सांगाल? मायबाप जनतेला एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा विचार घेऊन आतापर्यंत वाटचाल केलेली आहे. जे काही केलंय ते सगळं तुमच्या समोर आहे. ना माझा कारखाना आहे, ना माझी परदेशात कंपनी आहे, ना माझी ठेकेदारी आहे, ना माझी सूदगिरणी आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात आहे, पण जे काही करतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने, तुमच्या आशीर्वादाच्या, तुमच्या साथीच्या बळावर करतोय. त्यामुळे अनेक जण मला सांगतात की जेव्हा तुम्ही संसदेत बोलायला उभे राहता, जेव्हा तुम्हाला काम करताना पाहतो, तेव्हा आमचा ऊर अभिमानाला भरून येतो. जीवात जीवन, श्वासात श्वास असेपर्यंत तुम्हाला अभिमान वाटेल असंच माझ्या हातून काम होईल, एवढी तुम्हाला ग्वाही देतो.
फक्त तुमची साथ असू द्या. आपल्या सोबत होते शिरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे. एक शेतकऱ्याचं पोरग आहे, दिलेला शब्द पाळणारच, शिवजन्मभूमीतला खासदार आहे. मी जे बोलेल तेच करतो, मोडेल पण वाकणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. मधल्या काळामध्ये कोरोना होता, काही लोकांचा समज गैरसमज झाला, पण त्यांनी जे काही केले ते शाश्वत केले. टीकाकार मंडळींना हेच आपल्याला सांगायचंय, काही करता नाही आलं तर काही करू नका, पण ज्यांनी केले ते वास्तव स्वीकारा. आणि आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता सांगते की होय, आम्हाला असाच कर्तव्यदक्ष खासदार पाहिजे. पाहूया भविष्य काळामध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे दिलेले शब्द पाळतात का, आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून दिल्ली दरबारी त्यांची शान मान अशी ताट ठेवतात का. खासदार साहेब, आपण विघ्नर टाइम्सशी मन मोकळे बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.